नवीन चष्म्याचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला। येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी, मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचे एकमेव ठिकाण चष्मागृह। आजच भेट द्या। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। रुक्मिणी नगर व शामराव नगर इथं मोठ्या प्रमाणात विकास कामं करणार नूतन आमदार सुधीर गाडगीळ। सांगली विधानसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी व माझे लाडके भाऊ तसेच या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलंय। त्यांच्या विश्वासाला कुठे तडा लावू देणार नाही। रुक्मिणी नगर व शामराव नगर या परिसरातील विकास कामं करून भागाचा कायापालट करणार असं आश्वासन नूतन आमदार सुधीर गाडगीळ यांनी बोलताना दिलंय। सांगलीतील रुक्मिणी नगरमध्ये श्री गणेश जयंती निमित्त श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीनं सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल आमदार सुधीर गाडगीळ यांचा नागरी सत्कार माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ बोलत होते। यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे, गीतांजली टोपे पाटील, राहुल टोपे, संदीप दळवी, राहुल नलावडे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजक प्रमोद उर्फ राजू नलावडे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं करण्यात आले। या कार्यक्रमात मुख्य आकर्षक म्हणून हरियाणातील सुप्रसिद्ध अगोरी नृत्य आयोजित करण्यात आले होते। हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। यावेळी मंडळाच्या वतीनं गणेश जयंती निमित्त महाआरती करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। अंदाजे 4000हून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे व त्यांच्या सहकार्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले होते। या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आज खासदार नाही तरी सुद्धा मला आग्रहानं बोलवलं। यामागची भावना ही आहे स्वातीताई की ज्यांनी या सामाजिक कामामध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, त्या सगळ्यांना बोलवून त्यांचं कौतुक करावं या उद्देशानं राजू आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि दादांनी सांगितलेल्या पद्धतीनं की जो यश मिळालं, जो विजय मिळाला, त्यामध्ये लाडक्या बहिणींचंही मोठं योगदान आहे, मतदारांचं, तरुण बांधवांचं निश्चितपणानं मोठं योगदान आहे। त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रमामध्ये, या परिसरामध्ये राजू तुम्ही सामाजिक कामामध्ये भाग घेतलाय। उद्या महानगरपालिकेच्या इलेक्शन दादा 1-2-4 महिन्यामध्ये लागतील, तेव्हा प्रभागामधून काम करणारी चांगली माणसं हे महापालिकेमध्ये गेले पाहिजेत। महापालिकेतला फंड लोकांच्या सोयीसाठी मतदारसंघामध्ये, वार्डामध्ये, प्रभागामध्ये खर्च झाला पाहिजे, ही भूमिका ठेवणारे राजू दादा आहेत, शैलेश पवार या ठिकाणी आहेत, सगळी प्रमुख मंडळी आहेत। तेव्हा या काम करणाऱ्यांच्या पाठीशी तुम्ही निश्चितपणानं आशीर्वाद द्यावा ही आग्रहाची विनंती करतो। गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। रुक्मिणी भागामध्ये ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय ते आमचे मित्र राजूदा नलावडे आणि ज्यांच्या हस्ते होतोय ते आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार संजय काका आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भाऊ। नुसत्या बहिणीला लाडके म्हटलं तर काका भाऊ लागवते, त्यालाही लाडकं म्हटलं पाहिजे। आणि खरोखर हा माझा सत्कार नाहीये, मी हा तुमचा सत्कार समजतो, कारण तुमच्या मतदारामुळे मी निवडून आलो। तेव्हा मी हा जो सत्कार आहे हा तुम्हाला मी अर्पण करतो की ते तुमच्यामुळे घडलं। आणि सगळ्या महिला आणि सगळे माझे बंधू हे रस्त्यावर आले आणि त्यांनी मतदान केलं, यासाठी हा विजय झालेला आहे। मी जे काम 10 वर्षात केलं त्याची पोचपावती असं मी समजतो। माझ्या विजयामध्ये दिनकर असतील, काका असतील, सगळ्यांचीच भागीदार होती, पण मुख्य करून कार्यकर्ते आणि आपण लाडक्या बहिणी या सगळ्या त्याला जबाबदार आहेत। आणि यापुढे माझं असंच काम चालू राहील। राजीव दादाला आम्ही सगळी ताकद पूर्णपणे यापुढेही देऊ आणि पुढच्या काळामध्ये चांगलं काम या भागात करू एवढे आपल्याला आश्वासन देतो। आणि परत एकदा मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।